हा नमस्कार सर. नमस्कार सर. हा सर, तुमचं नाव? प्रीतम सुरेशचंद्र धाकड. फ्रॉम? नाशिक, ओके. महाराष्ट्र. ओके. सर, हम्म. श्रद्धाने आपल्याकडे कोर्स लावलेला आहे मिड ब्रेन ऍक्टिव्हेशन. त्याचा येस सर. डीएफटी पण आपण केलाय. आता काउन्सिलिंग बाकी आहे. पण एकंदरीत येस आमचा सर. कोर्स तुम्हाला कसा वाटला आणि त्याचे काय काय रिझल्ट तुम्हाला दिसायला मिळाले? ऍज अ पॅरेंट म्हणून तुम्हाला काय वाटतं? सर, कोर्स खूपच अमेझिंग आहे, खूपच छान आहे आपला. आणि या कोर्समुळं श्रद्धात खूप बदल झाला. तिची ग्रास्पिंग पॉवर वाढली, तिचं स्टडीत खूप छान लक्ष झालं आता. ती व्यवस्थित तिच्या ऍक्टिव्हिटी पूर्ण रेग्युलर टाइम टेबलनुसार करते. मॉर्निंग पासून इव्हिनिंग पर्यंत तिचं पूर्ण शेड्यूल तिने त्या हिशोबाने बनवलेलं आहे. ती ऍक्टिव्हिटी परिपूर्णपणे करते. आता ऍक्टिव्हिटी झाल्यानंतर पुढचं मग तिचं होमवर्क, तिचं सगळं प्रेझेंटेशन एकदम प्रॉपर झालेलं आहे त्याच्यामुळे, या सगळ्या गोष्टींमुळे. व्हेरी नाईस. आणि आता जस्ट आपलं इंटरॅक्शन झालं की श्रद्धाचा जो स्क्रीन टाइम आहे हो तो सर. 24 आवर्स मध्ये किती आहे? सर, तो 25 ते 30 मिनिटं, म्हणजे अर्धा तास मॅक्स टू मॅक्स. ओके, व्हेरी नाईस. आणि मी अप्रिशिएट करतोय या गोष्टीबद्दल सर. कारण की आजकाल आम्ही पाहतोय की पॅरेंट्सचे सगळ्यात मेन जो प्रॉब्लेम आहे तो आहे मुलांचा स्क्रीन टाइम आणि अनवॉन्टेड रील्स पाहणे, कंटिन्यू मोबाईलवर राहणे, या त्या गोष्टी आहेत. तर तुम्हाला असं वाटतं की या कोर्स पासून श्रद्धाचा तो प्रॉब्लेम 100% सॉल्व्ह झाला? येस सर, मागच्या महिन्यापर्यंत तिचा स्क्रीन टाइम खूप जास्त होता, एक दीड दोन तासाचा होता. म्हणजे जेव्हापासून आता ते आपण सगळे योगा घेतो, हे सगळे ऍक्टिव्हिटी करतो, कॉन्सन्ट्रेशन वाढलं. स्वतःहून तिनेच आपल्या तुमच्या सानिध्यात आल्यामुळे तुम्ही सांगितलं स्क्रीन टाइम कमी करा, तिने स्वतःहून हळूहळू कमी केलेलं आहे. ती व्हेरी रात्री झोपताना मंत्र लावणार, देवाचं मंत्र ऐकणार, मग झोपणार. व्हेरी नाईस. सकाळीच पण तिथे तिथं बरोबर उठल्यानंतरून पहिले सूर्याला नमस्कार करणार, ध्यान करणार, आणि मगच तिच्या ऍक्टिव्हिटी चालू होतात. हा व्हेरी खूप नाईस. मोठा बदल आहे. व्हेरी नाईस सर, तुम्ही सॅटिस्फाईड आहात या सर्व गोष्टीवर? 100% सर, 100%. ओके. आणि पॅरेंटला काय सजेशन राहील तुमचं? तर सगळ्यांनी हा कोर्स केला पाहिजे, कारण की आपलं फ्युचर हेच आहे. आपण यांना जितकं चांगलं देऊ तितके चांगले डेव्हलप होतील. हे ब्रेन फूड खूप गरजेचं आहे आजच्या युगात. अदरवाईज आजकाल तर खूपच, बाहेर जग खूपच वाईट आहे. येस आणि येस. आपण आपल्या एका जागी कंट्रोल राहून स्टेबल होणं हे खूप गरजेचं झालेलं आहे. ओके तर सर, मी आम्ही तर एक प्रत्येक पॅरेंट्सला सजेस्ट कराल की प्रत्येकाने आवर्जून हा कोर्स करावा. येस, 100%. सर, माझं एक मिशन आहे, एक विजन आहे की मुलांना या येस सर. एजमध्ये जर आपण अशा काही ऍक्टिव्हिटीज दिल्या किंवा त्यांचं येस सर. टॅलेंट सर्च केलं आणि त्यामध्ये जर आपण त्यांना ग्रो केलं तर 100% त्याच्यावर काम होतं. कारण की स्कूल्समध्ये आणि बाकी क्लासेसमध्ये मुलांवर तेवढं लक्ष जात नाही, कारण त्यांनाही त्यांच्या प्रायोरिटीज असतात. पण जर आपण असे काही स्पेशल क्लासेस जसे मी घेतोय त्या पद्धतीने जर मुलांना एनरोल केलं पॅरेंटनी, 100% त्यांच्यामध्ये चांगल्या प्रकारचे ट्रान्सफॉर्मेशन मिळतात. होणारच सर, होणारच. येस येस. कारण की स्कूलमध्ये तेवढं आपण हे देऊ नाही शकत ना, कारण की टीचर्स पण 60 स्टुडंट्स मधून किती कोणाकोणाला, आणि ते आवर्स पण त्यांचे लिमिटेड आहे ना. येस सगळं येस. सिलेबस कम्प्लीट करायचा, सगळं काही करायचं, त्यामुळे एक्स्ट्रा येस, करिक्युलम पाहिजे. बिलकुल. आणि हेच एज असतं सर की मुलांमध्ये आपण ट्रान्सफॉर्मेशन घडवू शकतो. सो येस परफेक्ट येस एज येस. मध्ये जर मुलं या ऍक्टिव्हिटी करत करत आहे आणि करतायत तर 100% त्यांची लाईफ चेंज होईल. आणि पॅरेंटला जो भरपूर काही त्रास होतोय मुलांच्या बाबतीमध्ये बऱ्याचशा वेळेस, तो त्रासही कमी होईल. येस सर, बरोबर आहे, येस. एकदम बरोबर आहे तुमचं म्हणणं, 100% व्हेरी बरोबर. नाईस सर. श्रद्धा, तुला आवडला हा कोर्स? हो सर. व्हेरी नाईस. चलो, थँक यू व्हेरी मच. थँक यू.